नमस्कार पुणेकर, मी सुदर्शन जगदाळे, आम आदमी पार्टीचा पुणे शहर अध्यक्ष. या शहरामध्ये सर्वात बिघडलेली व्यवस्था कोणती असेल तर ते ट्रॅफिक मॅनेजमेंट असेल, पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल. या व्यवस्थेच्या सक्षम नसल्यामुळं या शहरामध्ये दिवसाला किमान 4 अपघात होतात. त्याच्यातले 4 व्यक्ती जखमी पावतात. त्यातला एक व्यक्ती गंभीर जखमी होऊन कायमचं त्याला अपंगत्व येतं आणि एक व्यक्ती ॲव्हरेजली या वर्षभरामध्ये दिवसाला एक व्यक्ती मरण पावतो. ही आहे पुण्याची पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगली नसल्यामुळं जे शहराची वाताहत झालेली आहे आणि जे तुमच्या माझ्या आर्थिक शारीरिक नुकसानाकडे घेऊन जात आहे. आम आदमी पार्टी याचा सखोल अभ्यास करून एक विजन तुमच्यासाठी घेऊन येत आहे, ज्याला आम्ही पुणे मोबिलिटी विजन 30 मिनिट्स बाय 30 मिनिट्स नाव देतो आहे. ज्याच्यामध्ये प्रत्येक नागरिक घरी येऊन ऑफिसला जाण्यासाठी त्याला 30 मिनिटात पोहोचला पाहिजे आणि ऑफिसमधून घरी जाण्यासाठी 30 मिनिटात पोहोचला पाहिजे. याच्यासाठी सार्वजनिक वाहतूक जी आहे तशी व्यवस्था केली जाईल. लांब पल्ल्याच्या 30 किलोमीटरच्या अंतराचा एक आराखडा करणार आहे. त्याच्यानंतर मध्यम पल्ल्याचा 15 किलोमीटरचा आराखडा करणार आहेत आम्ही आणि लोकल जो 0 to 5 किलोमीटरचं अंतर असेल त्यासाठी आराखडा करणार आहे. आम आदमी पार्टी हे विजन घेऊन तुमच्यासमोर येते. याच्यामध्ये महिलांना मोफत बस सेवा आम्ही पुरवण्याचं तुम्हाला आश्वासन देतो. याच्यामध्ये आम्ही प्रत्येक विद्यार्थी जो आहे त्याला लांब लांब जाऊन शिक्षणाची गरज पडू नये. त्यामुळं नगरसेवकाची जेवढी संख्या असेल 165 नगरसेवक आहेत पुणे शहरामध्ये. प्रत्येक नगरसेवकामार्गे एक सरकारी शाळा, IIT लेवलची शाळा बांधणार, जेणेकरून त्या भागातील विद्यार्थ्यांना फक्त 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर एक सरकारी अद्ययावत शाळा करून देण्याचं आम्ही आश्वासन देतोय. तसंच आम्ही प्रत्येक कुटुंबासाठी आरोग्यासाठी लांब लांब जाण्याची गरज नाही पडणार. 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर तुम्हाला एक मोहल्ला क्लिनिक चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देण्याचं आमचं एक आश्वासन आहे तुम्हाला. हे आमचं विजन घेऊन ज्यावेळेस आम्ही तुमच्याकडे येतोय त्यावेळेस पुणेकरांना एक विनंती आहे. या शहराचा आजपर्यंत फक्त सत्तेसाठी, दबावासाठी, बिल्डरला दाबण्यासाठी, पोलिसांना मारण्यासाठी याच्यामध्ये गैरउपयोग केला जातो. फक्त टेंडर लाटण्याचं काम केलं जातं. एकाही पॉलिटिकल पार्टीकडं शहर म्हणून काहीही विजन नाही आहे. हे फक्त सत्ता टिकवण्यासाठी आपापसात भांडण लावतील, सत्ता टिकवण्यासाठी इतर पक्ष फोडतील, सत्ता टिकवण्यासाठी इतर पक्षाच्या प्रामाणिक लोकांना जेलमध्ये पाठवतील. पण तुमच्या आणि माझ्या कराच्या पैशातून काय नियोजन केलं पाहिजे या शहरामध्ये त्याचा ह्यांच्याकडे प्लॅन नाही. माझं ठाम मत आहे, जी मेट्रो या पुणे शहरामध्ये इलेव्हेटेड केलेली आहे ती इलेव्हेटेड न करता अंडरग्राऊंड मेट्रो करायला पाहिजे होती. बाणेर रोड मी तुम्हाला उदाहरण देतो. पाठीमागील 10 वर्षापासून या रस्त्यावरील सगळे व्यवसाय बंद आहेत. 10 वर्षामध्ये किती मोठं नुकसान या व्यावसायिक धारकांचं झालेलं आहे आणि तुमच्या माझ्या ट्रॅव्हल टाईम या रस्त्याला इलेव्हेटेड केल्यामुळं किती प्रचंड आपलं नुकसान झालेलं आहे. या शहरामध्ये अनेक ब्रिज पाडावे लागलेत महानगरपालिकेला आणि अजूनही मी ऐकतो की 5-6 ब्रिज पाडणारे इलेव्हेटेड मेट्रो करण्यासाठी. ही अंडरपास मेट्रो व्हायला पाहिजे होती. सर्क्युलर रोड पाहिजे होता या शहराला, जो अजूनही अस्तित्वात नाही आहे. हे सगळं विजन घेऊन येते तुमच्यासाठी. आमचं तुम्हाला एक आश्वासन आहे की पुणेकरांचा वेळ रस्त्यावर गेलाच नाही पाहिजे. तुम्ही इंजिनियर असताल, डॉक्टर असताल, वकील असताल, उद्योग करत असताल, शासकीय कर्मचारी असाल, तुम्ही वेळेत घरी आणि वेळेत ऑफिसला पोहोचलं पाहिजे. हे आमचं तुम्हाला आश्वासन आहे. या आमच्या पुणे मोबिलिटी मिशन 30 मिनिट्स बाय 30 मिनिटला तुम्ही प्रतिसाद द्यावा. या शहराचा पूर्ण बर्ड्स आईनं पूर्ण विचार करणारा एकमेव पार्टी आम आदमी पार्टी आहे. तुम्हाला येऊ घातलेल्या काळामध्ये आम आदमी पार्टीचा जिथंही उमेदवार असेल तो उमेदवारही आमचा प्रामाणिक आहे. उमेदवाराचं कॅरेक्टर चांगलं आहे, नॉन करप्ट माणूस, नॉन क्रिमिनल माणूस आम्ही तुम्हाला देतोय. तर तुम्ही यावेळेस निवडणूक हातात घ्यावी. भारतीय जनता पार्टीने जे सगळे इतर पक्ष फोडून स्वतःच्याकडे सगळे गुंड जमा केलेत, बलात्कारी जमा केलेत, खुनी जमा केलेत, मारामारी करणारे लोक जमा केलेत, कर्मचाऱ्यांना मारणारे लोक त्यांनी जमा केलेत आणि यांनाच तिकीट देणार आहे. तुम्ही यावेळेस निवडणूक हातात घ्यावं ही पुणेकरांना कळकळीची विनंती आहे. तुमच्या माझ्या मुलाबाळांचं पुढील आयुष्य, भवितव्य हे तुमच्या हातामध्ये आहे. येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये तुम्ही याचं उत्तर दिलं पाहिजे आणि चांगल्या लोकांना निवडून दिलं पाहिजे. आम आदमी पार्टीच्या प्रत्येक उमेदवाराच्या पुढं झाडूचं चिन्ह आहे आणि एक बटन आहे. ते दाबून तुम्ही त्याला प्रचंड मतानं निवडून देताल आणि आमच्या विजनला आणि आम्ही जे देतोय गॅरंटी म्हणून देतोय की एक 100% 12,000 कोटी जे पैसे आहेत आपले पुणे महानगरपालिकेचा, त्याचा फक्त तुमच्या विकासासाठी फायदा करून घेतला जाईल, त्याचा उपयोग करून घेतला जाईल हे आश्वासन देतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.